अजित पवारांनी असं खुलेआम असं कधीच आतापर्यंत सांगितलं नाही या काही दिवसांमध्ये मी भारतीय जनता पार्टी बरोबर जाणार नाही. ते फक्त एवढंच सांगताय की भारतीय जनता पार्टी त्यांना गरज नाही, मी जाणार नाही असं सांगत नाहीये. एकनाथ शिंदे एक ऍसेट ठरण्याऐवजी ती लायबिलिटी ठरते का, अशा पद्धतीने एक भारतीय जनता पार्टी पुढे आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. अमित शहाने एक सुंदर उत्तर दिलंय, त्याच्यामध्ये ते म्हणतात की शरद पवार खूप स्ट्रीवड पॉलिटिशियन आहे, ते शिवसेनेला बाहेर काढायला लावतील आणि आपला पक्ष एकटा असेल त्यावेळेला जे नेगोशिएशन जे आता ठरले त्याचे डबल सुद्धा ते मागू शकतील. लोकशाहीची व्याख्या, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, तसं सत्ता आणि सत्तेसाठी चाललेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी. दशकवेद व महाराष्ट्रवेद या दोन गाजलेल्या सिरीजमधील 11 मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध. थिंकबँकचं व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी thinkbank.in या वेबसाईटला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कालचा अर्थात 16 तारखेचा रविवार एक राजकीय ब्रेकिंग बातमी घेऊन आला. गाजलेले राजकीय पत्रकार की ज्यांनी पहाटेचा शपथविधी ब्रेक केला होता, ज्यांनी त्या सत्तांतरावरती चेकमेट नावाचं पुस्तक लिहिलं आणि ते प्रचंड वेगानं लोकांनी घेतलं, वाचलं, असे ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी ते ज्या वर्तमानपत्रात काम करतात द न्यू इंडियन एक्सप्रेस मध्ये थेट पहिल्या पानावरती अशी बातमी दिली की अजित पवार मुख्यमंत्री होत आहेत आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल. या बातमीनं राजकीय वर्तुळात तर चर्चा झालीच, पण गेले 4-5 दिवस 8 दिवस जे दबक्या आवाजात कुठतरी चालू होतं ते त्यांच्या बातमीनं एकदम प्रकर्षानं चालू झालं, त्याची चर्चा चालू झाली. हे सगळं काय घडतंय हे समजून घेण्यासाठी आज खुद्द सुधीर सूर्यवंशी आमच्या बरोबर आहेत. थिंकबँकच्या प्लॅटफॉर्मवरती मी सुधीर सरांचं स्वागत करतो. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. धन्यवाद. आणि सर, पहिला प्रश्न हाच आहे की काय आहे नक्की आणि काय घडतंय? बघा, जनरली महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच उत्सुकतेचा भाग राहिला आहे. म्हणजे महाराष्ट्र राजकारण हे भारताचं राजकारण हे दोन खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. म्हणजे लोकांना दिल्लीमध्ये काय घडतं याच्यात रस असतो आणि मुंबईमध्ये काय घडतंय या सर्वात मोठा रस भारताचं नाही तर जगाचं लक्ष या महाराष्ट्राकडे, मुंबईकडे लागलेलं असतं. तर त्याच्यामुळे आपण जर बघितलं 2019 मध्ये महाविकास आघाडी जेव्हा आली त्याच्या 2-4 महिने अगोदरपासून जसं इलेक्शन झाले त्याच्यापासून एक महाराष्ट्र राजकारण एक रोलर कोस्टरच्या राईड प्रमाणे आपण बघतोय की असं 2+2 4 किंवा 8+16 16 वगैरे होतील असं इथं अजिबात नाहीये. इथं कुठल्या क्षणाला काय होईल आणि काय कुठल्या घडामोडी घडतील याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही, छातीटोकपणे सांगू शकत नाही. पण आज पत्रकार म्हणून अनेक 15-20 वर्षांचा राजकीय पत्रकारितेचा अनुभव, वाचन असलेले संबंध अनेक मध्ये, नेत्यांमध्ये, आणि या सर्वांचं एक कनेक्टिंग द डॉट एक स्वतःच एक नॅक असते. की न्यूज असा हा प्रकार असतो की बऱ्याच लोकांकडे 10-10, 15-15 पानाची फायलीच्या फायली त्यांच्या समोर असते, पण त्याच्यातला न्यूज पार्ट काय हा समजणं किंवा त्याला अंडरस्टँड करणं हा खूप ट्रिकी इश्यू असतं. बऱ्याच वेळेला गव्हर्नमेंट फाईल तुम्ही पूर्ण 20 पानाची वाचल्यानंतर शेवटी कुठल्या तरी एक लाईन असते, त्या लाईनीमध्ये न्यूज असते आणि ती ज्याला करते तो खरा माझ्या मते रिपोर्टर असतो किंवा खरा त्याला न्यूज सेन्स नावाचा जो प्रकार असतो तो असतो. नाही तर मग बाकी निबंध रायटिंग किंवा बाकी गोष्टी ह्या चालूच असतात, पत्रकारितेमध्ये असेल किंवा बाकीच्या ठिकाणी असतील. तर महाराष्ट्राचं राजकारण जसं मी म्हटलं रोलर कोस्टर, ट्विस्ट अँड टर्न होत आहेत. जे दोन विचारधारा म्हणजे सेक्युलर आणि हिंदुत्वाची विचारधारा असणारी शिवसेना, कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की दोन असे ध्रुव राजकारणात येतील. पण आपण नेहमीच म्हणत असतो, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, पॉलिटिक्स इज अ आर्ट ऑफ ऑल पॉसिबिलिटीज. म्हणजे राजकारणात काय होईल याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. उद्याचे दुश्मन आज मित्र होतील, आजचे मित्र उद्या हे एकमेकांचे रायव्हल होतील राजकारणामध्ये. घराघरात भांडणं होतात आणि भाऊ वेगवेगळे होतात, बहीण भाऊ वेगवेगळे होतात, काका पुतण्यांचं महाराष्ट्राचा इतिहासच आहे. तर त्याच्यामुळे काही होऊ शकतं. आणि याच्यात करत असताना प्रामुख्याने मला सांगायला आवडेल की 2019 मध्ये जेव्हा सर्व वाटाघाटी चालू होत्या महाविकास आघाडीच्या की सरकार कसं स्थापन करायचं, काय करायचं,
आणि सर्व फायनलाइज झालं होतं. म्हणजे नेहरू सेंटरला मीटिंग होती, शरद पवार येऊन उद्धव ठाकरे यांचं नाव डिक्लेअर केले, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील, आणि सर्व पहिल्या पानावरती न्यूज आली होती की उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. पण त्याच्या अगोदर 1 तास अगोदर शपथविधी झाला होता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री. तर म्हणजे क्षणामध्ये पेपरात आलेली बातमी कशी शिडी होते ते मूर्तिमंत उदाहरण होतं. पण त्याच्यात सर्वात महत्वाचं सांगायचं भाग असा की ही बातमी 4 दिवसापूर्वीच मी कट्टा न्यूज नावाचं जेव्हा मी एक स्वतंत्र पोर्टल चालवत होतो, त्या पोर्टलवरती बातमी ब्रेक केली होती की 30-35 आमदारांसह अजित पवारचा गट, त्यांना मानणारा गट हा भारतीय जनता पार्टी यांच्याबरोबर जाऊ शकतो, आणि तशी चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि वाटाघाटी चालू आहे. जेव्हा ही बातमी 4 दिवसा अगोदर, जी शपथविधी होण्याच्या अगोदर ब्रेक केली होती, त्यावेळेला मला खूप लोकांचे फोन आले, त्यांना ते पटलंच नाही की अजित पवार शरद पवारांना सोडून जाऊ शकतो, की असं होऊ शकतं. कारण की अजित पवार किती झालं तर ते नेहमी सांगतात आमच्या काकांचा किंवा आमच्या पक्षाच्या नेतृत्वाचं जे वाक्य हे आम्हाला पूर्णपणे फायनल वाक्य, त्याच्यामध्ये आम्ही काही दुमत किंवा दुसरं विचार मांडत नाही. तेव्हा मी केल्यानंतर एनसीपीचे असतील किंवा अनेक लोकांनी त्यावर विश्वास नव्हता. पण कधी कधी कसं असतं, बातमी आपण जेव्हा करतो ती इमेजिट तिचा रिझल्ट किंवा त्याचं व्हॅलिडिफिकेशन दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी होत नसतं. ते कधी कधी एखाद्या बातमीला वेळ लागतो व्हॅलिडिफिकेशनला. जर तुमच्याकडे स्ट्रॉंग इन्फॉर्मेशन असेल ती एका दिवसात होत नाही. तर त्या 2019ची बातमी ज्या 5 दिवसानंतर त्याचं व्हॅलिडिफिकेशन झालं होतं की बातमी ही खरी ठरली नाही. जे लोक मला मूर्खात काढत होते तेच लोक मला शाबासकी द्यायला लागली, अरे अरे तुझ्याकडे चांगली इन्फॉर्मेशन वगैरे होती. वॉटरगेटचं प्रकरण जर आपण अमेरिकेतलं बघितलं असेल, सुरुवातीला एक चोरीचं प्रकरण म्हणून नोंद झाली होती FIR त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जेव्हा ते रिसर्च करत गेले, डाटा कलेक्ट करत गेले, लोकांशी बोलत गेले, नंतर ते एक मोठं स्कॅन्डल झालं. राष्ट्राध्यक्षाला राजीनामा द्यावा लागला, अमेरिकेचं राजकारण पूर्णपणे चेंज झालं. तर असंच एक प्रकारची पत्रकारिता असते. सुरुवातीला अनेक लोकांना काल सुद्धा शॉक बसला असेल की असं होऊ शकतं का, आणि जसं तुम्ही बोललं की दबक्यावर चर्चा होती, पण असं बोल्ड स्टेप होऊ शकतं का. पण मी ज्या इन्फॉर्मेशन कलेक्ट केली, की ज्या लोकांशी बोललो, आणि अजित पवारचे जे वाक्य येत आहेत काही दिवसामध्ये, शरद पवारांचा इंटरव्ह्यू जो NDTVला दिला त्याच्यात अदानीने डिफेंड केलं, याच्यावर बरेच संदिग्धता निर्माण होतात. आणि अजित पवारांनी असं खुलेआम असं कधीच आतापर्यंत सांगितलं नाही या काही दिवसांमध्ये मी भारतीय जनता पार्टी बरोबर जाणार नाही. ते फक्त एवढंच सांगताय की भारतीय जनता पार्टी त्यांना गरज नाही, मी जाणार नाही असं सांगत नाहीये. त्याच्यामुळे त्यांचं जे क्लेरिफिकेशन आहे खूप असं उत्साहवर्धक नाहीये की जाणार नाही याच्यासाठी. त्याच्यामुळे शंकेला खूप वाव असतो, आणि डॉट कनेक्ट केल्यावरती ही बातमी अंतिमतः ठरवली, आणि काल दिवसभर ती गाजली. आणि आपण बघू पुढच्या काळामध्ये त्याचं कसं रिपरकेशन होतात किंवा त्याच्यात कसे ट्विस्ट अँड टर्न पुन्हा येतात राजकारणामध्ये. तर पण एक तुमच्या बातमीतली महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही असं म्हणता की अजित पवार हे थेट मुख्यमंत्री होतील, तर मग कशी राजकीय रचना असेल, काय घडेल, एकनाथ शिंदेचं काय होणार, काय वाटतं? बघा, याच्यावर 2 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, उद्धव ठाकरे यांनी एकत्र इलेक्शन लढल्यानंतर शिवसेनेने, म्हणजे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचं होतं किंवा त्यांना भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री पद देत नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीचा रस्ता पकडला आणि ते मुख्यमंत्री 2.5 वर्ष झाले. पण याचा राग भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व अमित शहा असतील किंवा बाकीचे लोक, यांचा एक मनात राग होता की आपल्याला चिटिंग करण्यात आली, आपल्याबरोबर एक चीट करण्यात आलं, आणि त्याचा बदला कुठेतरी आपण घेतला पाहिजे. त्याच्यामुळे एक उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचा जो गट होता, एकनाथ शिंदे किंवा बाकी आमदारांचा, यांना कन्व्हिन्स करून वेगळ्या माध्यमातून ED असेल किंवा एक काही अमित शहा असतील किंवा काही असंतुष्ट लोक असतील, याच्या माध्यमातून त्या पक्षामध्ये फूट पडण्यात आली, आणि तोच आता खरा शिवसेना पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने त्याला मान्यता देण्यात आली. तर पहिलं गोष्ट म्हणजे 2.5 वर्ष सत्तेच्या बाहेर असणारी भारतीय जनता पार्टी, त्यांना 2.5 वर्षानंतर सत्ता मिळाली, ही पहिली गोष्ट झाली. भारतीय जनता पार्टीला सत्ता मिळाली. पण काय झालं, वर्षभराच्या काळामध्ये आपण जसं महाराष्ट्रामध्ये बघतोय की सत्ता मिळाली, पण एकनाथ शिंदे रूपाने त्यांना असं पॅन महाराष्ट्राचं लिडरशिप नाही मिळाली, किंवा ती लिडरशिप अशी आपण म्हणतो ना क्लिक होते, किंवा त्याचा रिजनन्स ग्राउंड मध्ये दिसतो, किंवा लोकांना एक ऍक्सेप्टन्स वाढत असतो. ठीक आहे, ते 2.5 वर्ष काय झालं नाही, उद्धव ठाकरे घरात बसले होते असं जरी आपण गृहीत धरलं, पण ही काम करणारी लिडरशिप सुद्धा लोक ऍक्सेप्ट करत नाहीये. हे मी नाही सांगत, हे भारतीय जनता पार्टीची अंतर्गत सर्व्हे येत आहेत, किंवा मध्यंतरी ऍक्सेसने सर्व्हे केला होता
त्या सर्वेमध्ये गोष्टी क्लिअर होत आहेत. आणि 50 खोके सब कुछ ओके ह्या ज्या टॅग आहेत म्हणजे डॅमेजिंग टॅग, याच्यामुळे ते खूप असं पर्क्युलेट झालं. म्हणजे ह्या गोष्टी लवकर पर्क्युलेट होत नाहीत. आणि एक परसेप्शन जे बॅटल असते राजकारणामध्ये, परसेप्शन खूप महत्वाचं असतं. म्हणजे 50 करोड खरंच घेतले का नाही घेतले का हा वादाचा किंवा संशोधनाचा किंवा एखाद्या एजन्सीकडून प्रोब करण्याचा विषय आहे. पण लोकांमध्ये ते परसेप्शन पर्क्युलेट झालं की काहीतरी पैसे घेतले, काहीतरी झालंय, गुवाहाटीला गेले, गोव्याला गेले, सुरतला गेले. त्याच्यामुळे लोकांमध्ये एक निगेटिव्ह इमेज महाराष्ट्राच्या लोकांमध्ये निर्माण झाली. आणि त्याचाच राग म्हणून लोक त्यांना अजून वर्षभरामध्ये या सरकारला ऍक्सेप्ट करताना दिसत नाहीये. म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेना पडून सरकार आलं, पण पुढचे सरकार येतील का याबद्दल भारतीय जनता पार्टीमध्ये शंका निर्माण झाली. आणि तसे रिझल्ट येतात सर्व्हेचे. मग पुढे सत्ता जर टिकवायची असेल तर आपल्याला काहीतरी, जसं एखादं उपाय, एखादी जखम झाली असेल त्याच्यावर काहीतरी मराठी म्हण आहे काय, म्हणजे एखादा रोग छोटा असतो पण त्याच्यावरती उपाय हा खूप भयंकर पद्धतीचा असतो. तशाच पद्धतीने मग त्यांना एक जाणीव झाली की ही जी अरेंजमेंट आहे, मी त्यावेळेला म्हणायचो हे टेम्पररी मेकशिप अरेंजमेंट आहे होती एकनाथ शिंदे यांच्याबरोबर, की जी आहे ती लॉंग टर्म नाहीये. तर ती लॉंग टर्म करण्यासाठी किंवा भारतीय जनता पार्टीला कंटिन्यू पॉवरमध्ये राहण्यासाठी लोकसभा 2024 वर्षभरामध्ये आहे. आणि आपण जर बघितलं की 2014, 2019 भारतीय जनता पार्टीला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वेळ देऊन त्या प्रमाणात रिझल्ट मिळाले. म्हणजे सिंगल हँडेडली भारतीय जनता पार्टी, जसं युपी असेल, मध्य प्रदेश असेल किंवा बाकीच्या राज्यांमध्ये सिंगल हँडेडली सत्ता त्यांची आली, तसं चिन्ह एवढ्या वर्ष देऊन किंवा एवढे वर्ष पॉवरमध्ये राहून सेंटर आणि स्टेट तरी अजून महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात येत नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका मला वाटतं भारतीय जनता पार्टी यांच्या नेतृत्वाला आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा दिसतो हा लिडरशिपचा. एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे हे त्यांचा प्लस पॉईंट आहे, पण ते मराठा समाज त्यांना मानतो का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. तसं अजित पवार बद्दल बोलायला गेलं तर मानणारा गट खूप आहे मराठा समाजामध्ये एकनाथ शिंदेच्या तुलनेमध्ये. अजित पवार एक इलेक्शन गुड मॅनेजर आहेत कम्पेअर टू एकनाथ शिंदे. अजित पवारकडे एक नेतृत्व आहे, पवारांची एक लेगसी आहे किंवा अनेक गोष्टी त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी, आता देवेंद्र फडणवीस त्यांना टेस्ट खूप करण्यात आलं आणि जे रिझल्ट पाहिजे ते मिळाले, त्याला लिमिटेशन आहेत. मला असं वाटतं की 2024 किंवा त्याच्या अगोदर त्यांना दिल्लीमध्ये हालचाल करण्याची, त्यांच्या पाठवण्याची सुरुवात होईल. आणि महाराष्ट्रामध्ये सस्टेनेबल लिडरशिप कशी निर्माण करता येईल त्याचा प्रयत्न त्यांनी चंद्रकांत दादा यांना प्रॉपअप करून करण्यात आला होता. विनोद तावडे आता दिली, पण शेवटी त्यांना लिमिटेशन्स आहे. असं एक लोकांमध्ये इन्फ्लुएन्स असणारा किंवा मास अपील असणारा लिडरशिप अजून भारतीय जनता पार्टी ती महाराष्ट्रात नाहीये, निर्माण झाली नाहीये. मला असं वाटतं की मग ती आता अजित पवार यांच्या माध्यमातून एक गट फोडून हळूहळू ती थोडी ग्रूम करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. त्याच्यामुळे 2024 लोकसभा असेल किंवा तुमचे स्टेट असेंब्लीचे इलेक्शन असतील, याच्यावरती आपल्याला काहीतरी करता येऊ शकतं. नाहीतर अदरवाईज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती स्टिकी विकेटवरती आहे. आणि महाराष्ट्र सारखं जे राज्य 48 लोकसभाचे खासदार निवडतात, त्या राज्याला इग्नोर करणं किंवा लूज करणं त्यांना अफोर्ड होणार नाहीये, जर 2024 ची हॅट्रिक मोदींना करायची असेल तर. सर, हे जे तुम्ही सांगताय त्याला एक पार्श्वभूमी अशी पण आहे की असंही म्हणलं जायचं की एकनाथ शिंदे हा सुद्धा भाजपचा मराठा चेहरा ठरू शकतात आणि त्यामुळे ते त्यांच्या बरोबरच्या आमदारांना घेऊन कधी ना कधी भाजपात विलीन होतील. या उलट मात्र त्यांना शिवसेनेचं चिन्ह मिळालं, धनुष्यबाण मिळाला, त्यामुळे कदाचित त्यांचं भाजप पक्षात येणं किंवा कमळ या चिन्हावरती इलेक्शन लढवणं कदाचित माहित नाही कितपत शक्य आहे. अशा वेळेला अजित पवारांनाही भाजपत यावं लागेल का? म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रवादी हा पक्ष सोडून कमळावरती त्यांना लढावं लागेल का, जर का भाजपला ते मराठी नेते म्हणून हवे असतील? बघा, हा खूप ट्रिकी विषय आहे. जसं एकनाथ शिंदे यांना बाजूला केल्यानंतर त्यांना अशी अपेक्षा होती की एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्यबाण दिल्यानंतर निवडणूक आयोग थ्रू शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे हे संपतील, ते रस्त्यावर आलेले उद्धव ठाकरे संपतील. पण त्याचा रिव्हर्स परिणाम आपल्याकडे होताना दिसतो. सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे सर्वात मोस्ट पॉप्युलर लीडर म्हणून इमर्ज झालेले महाराष्ट्रामध्ये.
बायकांमध्ये तर त्यांची इमेज जे फेसबुकचे लाईव्ह जे करायचे आणि पॅन्डेमिक मध्ये लोकांनी त्यांनी जे काम केले, जे काही लोकांचे त्यांच्यावर क्रिटिसाइज असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, लोक मानतात की आपण जेव्हा काही लोकांशी जेव्हा बोलतो की नाही, पॅन्डेमिक मध्ये कोविडच्या पिरियडमध्ये सर्वात चांगलं महाराष्ट्रात काम झालं. जसं उत्तर प्रदेशमध्ये गंगेच्या किनाऱ्यावरती लाशी होत्या किंवा दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा हा खूप मोठ्या प्रमाणात झाला होता, अनेक लोक मेले होते. तशा प्रकारचा सिनेरिओ महाराष्ट्रामध्ये न होता त्याच्यामुळे उद्धव ठाकरेच्या बरोबर असलेले आमदार गेले, नेते गेले, पण जसं मी म्हणतो एक दहीहंडी असते, दहीहंडीचा वरचा व्यक्ती गेला पण खालचा जो बेस असतो तो बेस हल्ला नाही. आणि याचं म्हणजे नुसतं आपण बोलत नाही तर याची परिणिती आपल्याला ज्या झालेल्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये दिसली. त्याचं सर्वात महत्वाचं उदाहरण म्हणजे अंधेरी पूर्वची निवडणूक. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार म्हणजे त्यांच्या सेंट्रल पार्लमेंटरी कमिटीने डिक्लेअर करण्या अगोदर आशिष शेलार यांनी मुलजी पटेल यांना डिक्लेअर केलं होतं. म्हणजे एवढी तयारी भारतीय जनता पार्टीची त्या अंधेरी पूर्वमध्ये होती. पण जसं जसं वातावरण निर्माण होत गेलं तर भारतीय जनता पार्टीला राज ठाकरेंच्या माध्यमातून ग्रेसफुल एक्झिट करावी लागली त्या निवडणुकीमधून. तर याचा अर्थ असा होतो की लोकांनी एक काय म्हणतात एक माइंडसेट तयार केलेला आहे किंवा एक प्रशंसन निर्माण झालंय. तर त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ते खूप दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. आदित्य ठाकरे जातात ज्या ठिकाणी त्यांचा आमदार नाही, त्या ठिकाणी कद्दावर नेता नाही, अशा ठिकाणी 20-25 हजार लोक न गाडी ना कुठल्याही प्रकारच्या सुविधा न पुरवता लोक येत आहेत उत्स्फूर्तपणे. ती ही खूप मला असं वाटतं की सरप्राइजिंग गोष्ट आहे. आणि लोकांनी कसं आहे महाराष्ट्रचा डीएनए आणि बाकी काऊ बेल्ट उत्तर प्रदेश वगैरे या राज्यांचा डीएनए मध्ये खूप फरक आहे. म्हणजे आपल्याला एक वैचारिक पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्र जसं पश्चिम बंगालमध्ये भद्रलोक नावाची कन्सेप्ट आहे, इंटेलेक्च्युअलनेस नावाची, तशा पद्धती भद्रलोक आपल्याकडे खूप आहेत. म्हणजे आपले लोक असे इमिजिएटली कुठल्याही गोष्टीचं सॅप्रोनाइज करणार नाही किंवा कुठलीही गोष्टी एक्स्ट्रीमली ऍक्सेप्ट नाही करणार. त्याचं म्हणजे असा खूप मोठा सेक्शन आहे तो विचार करतो अजून सुद्धा. आणि आपल्याला शाहू असतील, फुले असतील, आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा अनेक ते थोर संत परंपरा आहे आपल्याकडे, म्हणजे जी संत परंपरा आहे, याच्यामुळे एक असं वैचारिक धागा खूप मोठा स्ट्रॉंग आहे. असं इमिजिएटली तुटणं किंवा त्याला व्हॅनिश करणं हे शक्य होत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र अजून तसा काऊ बेल्ट प्रमाणे 100% जरी RSSचं आपल्याकडे हेडक्वार्टर नागपूरला असलं तरी ती जी लॅबोरेटरी किंवा जो एक्सपेरिमेंट अजून सक्सेस झालेला नाहीये या सगळ्या माध्यमांमध्ये. म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांचं जे बाळासाहेबांचं जे आयडियोलॉजी होती त्याच्या उलट त्यांनी प्रबोधन ठाकरेची जी आयडियोलॉजी होती त्याला इन्क्लुझिव्ह हिंदुत्व म्हणू शकतो किंवा इन्क्लुझिव्हनेस म्हणू शकतो. त्याच्यामुळे त्यांची पॉप्युलरिटी. आणि मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरे पॉप्युलर होते पण सर्टन सेक्शन मध्ये होते. उद्धव ठाकरे हे त्याच्या पुढे ते अक्रॉस द सेक्शन मध्ये पॉप्युलर आहेत. अक्रॉस द सेक्शन मध्ये त्यांचं ऍक्सेप्टन्स वाढलेलं आहे. मायनॉरिटीमध्ये त्यांचं सर्वात जास्त ऍक्सेप्टन्स वाढलाय. म्हणजे ज्या थिन मेजॉरिटी ज्या जागा असतील त्याच्यामध्ये जर मायनॉरिटीने जर थोडा कल दिला तर अनेक प्रकारचे सरप्राइजिंग रिझल्ट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसू शकतात. म्हणून उद्धव ठाकरे आज सर्वात पॉवरफुल किंवा एक पॉप्युलर लीडर म्हणून इमर्ज झाले या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून, एकनाथ शिंदेला सर्व देऊन सुद्धा. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे एक ऍसेट ठरण्याऐवजी ती लायबिलिटी ठरते का, अशा पद्धतीने एक भारतीय जनता पार्टी पुढे आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. म्हणजे करायचं काय हा सर्वात मोठा त्यांच्या पुढे प्रश्न आहे. पण तरी जर आपण राजकारण करायचं असेल तर त्याला रुथलेस लावावं लागतं. त्याला तिथं काय भावना किंवा तुमच्या अनेक काही संबंधांना वाव नसतो. तिथं रिझल्ट हा महत्वाचा असतो, सत्ता ही महत्वाची असते. आणि भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व त्याबद्दल कुठल्याही माझ्या मनात शंका नाहीये. दे आर व्हेरी व्हेरी रुथलेस वन्स इट कम्स टू इलेक्शन आणि इट्स रिझल्ट. सर, जे तुम्ही आता उद्धव ठाकरेंबद्दल म्हणालात तीच महाविकास आघाडीतली अडचण आहे का, की उद्धव ठाकरेंचा पक्ष हा लेजिस्लेटिव्ह दृष्ट्या आता सगळ्यात छोटा पक्ष आहे महाविकास आघाडीमध्ये, पण जणू काही महाविकास आघाडीचं एकमुखी नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे आहे. इतपत त्यांचा करिश्मा वेगवेगळ्या सभांमधून दिसतो असं त्यांना वाटतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जे दोन इतर पक्ष आहेत यांच्यात असंख्य भव्य नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, माजी उपमुख्यमंत्री आहेत. तर त्या सगळ्यांना आपल्या सर्वांच्या वरती उद्धव ठाकरे एकमुखी नेता म्हणून बसणं ही अडचण ठरू शकते का? अडचण ठरू शकते, पण त्याच्यातून मार्ग काढता येतात. आणि त्याच्यात सर्वात मार्ग काढणारे मातब्बर नेते त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत. म्हणजे त्यांनी त्यावेळेला जी अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या महाविकास आघाडी
त्यावेळेला त्यांनी तो मार्ग काढला होता आणि सरकार व्यवस्थित बसवलं किंवा अनेक गोष्टींचे मार्ग काढलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी त्यांचा लेथार्जिक ॲटिट्यूडमुळे म्हणा किंवा कॅज्युअल अप्रोचमुळे म्हणा किंवा कुठल्या त्यांच्या आजारपणाच्या काही कारणांमुळे म्हणा ते पॉवर सस्टेन करू शकले नाही किंवा ते त्यांचा जो कंट्रोल पाहिजे पक्षावरती ते न राहिल्यामुळे सरकार गेलं. ऍक्च्युली ते जाण्यामध्ये मला असं वाटतं एकनाथ शिंदेपेक्षा इक्वली रिस्पॉन्सिबल उद्धव ठाकरे सुद्धा आहेत सरकार जाण्यामध्ये. शरद पवारांनी मध्यंतरीच बोलून दाखवलं की उद्धव ठाकरेंनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा त्यांनी कन्सल्ट केलं नाही, जर आघाडीचे ते भाग होते. दुसरं, नाना पटोले स्पीकर होते, सभापती, त्यांनी राजीनामा दिला त्यावेळेला काँग्रेस सुद्धा त्यांच्याबरोबर कन्सल्ट केले नाही. या ज्या घटना आहेत या जर कन्सल्टंटनी झाल्या असत्या किंवा कॉर्डिनेशन प्रॉपर राहिलं असतं तर सरकार गेलं नसतं असं शरद पवार यांची अजून एक ती त्यांच्या मनात खंत आहे. बघा, उद्धव ठाकरेमुळे काय होऊ शकतं म्हणजे उद्धव ठाकरे आज सर्वात म्हणजे महाविकास आघाडीच्या सभांमध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन उद्धव ठाकरे, ही इज अँकरिंग द शो पर्टिक्युलरली इफ यू सी. तर त्याच्यामुळे त्यांना फायदा आहे, असं नाही की नुकसान नाही महाविकास आघाडीला, की उद्धव ठाकरे मानणारे जे वर्ग असतील त्याचा फायदा काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला आपसुक होणार आहे या सभांच्या माध्यमातून किंवा येणाऱ्या निवडणुकाच्या माध्यमातून. पण त्यांना उद्धव ठाकरेचे नेतृत्व ऍक्सेप्ट करायचं आहे का पुढच्या याच्यासाठी? मला असं वाटतं पर्सनली उद्धव ठाकरे यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद उपभोगल्यानंतर मला असं वाटतं ते आदित्य ठाकरे यांना जास्त मेंटरिंग किंवा ग्रूमिंग करतील आणि पुढचं आता एकनाथ शिंदे नाहीये किंवा जी जुनी शिवसेनेची फडी होती उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेबांची ती मोठ्या प्रमाणात नाहीये. आता जी काही लिडरशिप आहे ती आदित्यलाच मानणारी लिडरशिप म्हणजे लोक आता उद्धव ठाकरे यांच्याकडे उरलेले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते जास्ती त्यांच्यापेक्षा आदित्यला प्रमोट करतील आणि जेव्हा ते आदित्यला प्रमोट करतील आणि ते त्याप्रमाणे संकेत देतील, आज इलेक्शन जिंकणं किंवा भारतीय जनता पार्टीला हरवणं हे महत्वाचं आहे म्हणून ते फोरफ्रंट वरती किंवा फ्रंट लीड करतायत. पण जेव्हा या सरकार स्थापन असेल किंवा वाटाघाटी असतील त्यावेळेला मला असं वाटतं की आदित्यला मेजर रोल काय राहील या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतील का पुन्हा आपण मुख्यमंत्री बनावं असं मला नाही वाटत. एकदा त्यांनी जे काही त्यांचं ड्रीम असेल राहिलेलं लॉंग चेरिश ड्रीम ते कम्प्लीट झाले आणि आपण जर पाहिलं आदित्य ठाकरे यांना 2.5 वर्षाचा जो अनुभव मिळाला मंत्रिपदाचा त्या काळामध्ये त्यांनी खूप चांगले निर्णय घेतले. आणि आता आपण जेव्हा बघतो आदित्य ठाकरे, आता मीही खूप वर्षापासून त्यांना बघतोय, तेव्हाच आदित्य ठाकरे आणि आताच्या आदित्य ठाकरे मध्ये खूप मोठ्या प्रमाणात चेंज झाला. एक आपण म्हणतो इव्हॉल्विंग लिडरशिप निर्माण झालेली आहे, एक मॅच्युअर लिडरशिप तयार झालेली आहे. आणि आदित्य ठाकरे असा एक नेता आहे की तो फक्त एन्व्हायरमेंटच्या बद्दल बोलत नाही, तो एन्व्हायरमेंटचे खऱ्या पद्धतीने कशी देखरेख केली पाहिजे किंवा प्रोटेक्ट केलं पाहिजे असा निर्णय घेणार किंवा अशी क्षमता असणार किंवा अशा पद्धतीने इन्क्लिनेशन असणारा नेता मला नाही वाटत भारतामध्ये अशा पद्धतीची विचार सरणी असणारा किंवा त्या विजनरी माइंड असणारा नेता सध्या महाराष्ट्रात आहे. अशा पद्धतीने इन्व्हायरमेंटल किंवा नेचरच्या रिलेटेड पॉलिटिक्स आपल्याला युरोपमध्ये सापडतं, तिथं त्या पद्धतीचे पार्टी सुद्धा आहेत. पण भारतामध्ये आदित्य ठाकरे त्या पद्धतीने विचार करतात आणि नवीन जे यंग जनरेशन त्यांना ते खूप आवडतं की दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह टुवर्ड्स द इन्व्हायरमेंट, नेचर या गोष्टीसाठी. मला असं वाटतं की ते आदित्यवर जास्ती फोकस करतील. त्याच्यामुळे जो काही लिडरशिपचा इश्यू असेल महाविकास आघाडीमध्ये तो आपसुक सुटेल असं मला तरी वाटतं. तर या सगळ्यातले जे 2 महत्वाचे घटक आहेत, एक म्हणजे भाजप आणि दुसरा राष्ट्रवादी, या दोन्ही पक्षांकडे मला यायचंय. आपण सुरुवात राष्ट्रवादीपासून करू. शरद पवारांनी मध्यंतरी एनडीटीव्हीला मुलाखत दिली, त्यामध्ये अदानींचं समर्थन केलं. त्याच्यानंतर दिलेल्या एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंवरती सौम्य का असेना टीका केली की त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही. तर शरद पवारांची येथून पुढच्या कालावधीत भूमिका काय असेल? त्यांनी किंवा त्यांच्या पक्षातल्या काही लोकांनी भाजप बरोबर जाणं खरंच पटणारं आहे का? त्यांच्या प्रतिमेला जाणार आहे का? राष्ट्रवादी काय स्टँड घेईल? बघा, मी तुम्हाला सांगतो, चेकमेट पुस्तक लिहिलं त्यावेळेला अनेक लोकांचे इंटरव्ह्यू घेतले, काही लोकांनी कॉन्फिडन्सली किंवा ऑफ द रेकॉर्ड अनेक गोष्टी सांगितल्या आणि ते कालांतराने ते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मान्य केलं, शरद पवारांनी मान्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे पहिल्यांदा प्रयत्न नाही होते की एकत्र येण्याचा. पहिला प्रयत्न 2014 मध्ये झाला होता. त्यावेळेला शरद पवारांनी न मागता अनसॉलिसिटेड ऍडवाइस, आपण सपोर्ट म्हणतो इंग्रजीमध्ये, तर भारतीय जनता पार्टीला अचानकपणे प्रेस कॉन्फरन्स घेतली
राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये नरिमन पॉइंटला, त्यावेळेला मी पण होतो तिथं, आणि भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला अनडिक्लेअर. आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मध्ये एक विस्तव किंवा काहीतरी खिणगी टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळेला 4-5 महिने शिवसेना बाजूला होती. नंतर सरकारच्या मतदानाच्या दिवशी सुद्धा गोंधळमध्ये त्यांनी कसं भारतीय जनता पार्टीला मदत केली हे आपण क्लिअरली बघितले. तो पहिला प्रयत्न होता. त्याच्यानंतर तेव्हा मी आर पाटील किंवा बाकीचे मंडळीच्या कडे जेव्हा जायचो, किंवा आर पाटील नंतर आजारी झाले किंवा नंतर त्यांचं हे झाले, तर त्याच्यानंतर एनसीपीच्या काही लोकांना सांगण्यात आलं होतं की थोडं धीर धरा, की आपण काही दिवसात सत्तेमध्ये बसणार आहोत. 2014ची गोष्ट सांगतोय. त्यावेळेला झालं होतं. पण त्यावेळेला मला वाटतं RSSने एक रोल प्ले करा आणि सांगितलं की नॅचरल अलायन्स ही शिवसेनाच आहे, तिच्याबरोबरच राहिलं पाहिजे. आणि शरद पवार आणि अमित शहा आणि मोदीमध्ये काही त्या प्रमाणात वाटाघाटी प्रॉपर झाल्या नाही आणि सरकार त्यांचं बसलं नाही. हा झाला पहिला प्रयत्न 2014 मध्ये. दुसरा प्रयत्न झाला होता 2016 मध्ये. 2016 मध्ये तुम्हाला आठवत असेल की संजय राऊत यांनी सामन्यामध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं. मी ते एक उजळणी सांगतो की सुप्रिया सुळे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची नरेंद्र मोदी यांनी ऑफर दिली होती आणि त्याच वेळेला मोदी आणि शरद पवार यांच्या बोलणी सुरू झाल्या होत्या. त्यावेळेला अमित शहाना बोलणीमध्ये सांगण्यात आलं होतं की तुम्ही लीड करा आणि शरद पवार, प्रफुल्ल पटेल हे एनसीपी कडून तटकरे डिस्कशन चालू होतं. सर्व तयार झालं की आपण सत्तेमध्ये बसायचं. पण अमित शहानी सांगितलं की पहिल्यांदा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, सत्तेमध्ये बसा. पण शरद पवारांनी ते मान्य केलं नाही. त्यांनी सांगितलं पहिले तुम्ही शिवसेनेला बाहेर काढा, मग आम्ही सत्तेमध्ये येऊ. तर त्यावेळेला अमित शहानी सांगितलं की नाही, पहिले तुम्ही सत्तेमध्ये या, नंतर आम्ही शिवसेनेला बाहेर काढणार, की शिवसेना आपोआप बाहेर चालली जाणार, तुम्ही आल्यानंतर ह्युमिलेशनने किंवा अनेक कारण ती बाहेर चालली जाणार. तेव्हा शरद पवारांनी ऐकलं नाही आणि ती बोलणी फिसकटली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याकडे तो विषय गेल्यानंतर पुस्तकात मी ते नमूद केले चेकमेटमध्ये. ते अमित शहानी नरेंद्र मोदी ऐसा क्या हो गया की क्यों सब साथ आ गए थे लेकिन क्यों नहीं हुआ. तर अमित शहानी एक सुंदर उत्तर दिलंय. त्याच्यामध्ये ते म्हणतात की शरद पवार खूप स्ट्रीवर्ड पॉलिटिशियन आहे, ते शिवसेनेला बाहेर काढायला लावतील आणि आपला पक्ष एकटा असेल आणि आपण लटकलेलो असू, त्यावेळेला जे नेगोशिएशन जे आता ठरले त्याचे डबल सुद्धा ते मागू शकतील. त्याच्यामुळे आपण म्हणजे आपली जी शेंडी म्हणतो दुसऱ्याच्या हातात कशाला द्यायची, तर शरद पवार बरोबर आजच्या हातात तर अजिबात द्यायची नाही. म्हणून त्यांनी त्यावेळेला ती बोलणी फिसकटली आणि अमित शहाला ऐन वेळेला नाही सांगून ती बोलणी झाली. आणि तिसरा प्रयत्न झाला होता 2019 मध्ये की अजित पवारच्या माध्यमातून. तर ती बोलणी अशी सुरू झाली होती की राष्ट्रवादी काँग्रेसचे 56 वगैरे आमदार निवडून आल्यानंतर एक मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये सर्वसाधारण सूर असा होता की आपण सत्तेत आलं पाहिजे. पवारांना सांगितलं आपण सत्तेत आलं पाहिजे, कसं आलं पाहिजे हे तुम्ही बघा. मग त्यावेळेला शरद पवार यांना कॉन्फिडन्स नव्हता किंवा आत्मविश्वास नव्हता की सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देतील. दोन वेगळ्या विचारधारा, की खूप एक्स्ट्रीम टोकांचे पक्ष आहेत किंवा असं कधीच असं कोणी इमॅजिन केलं तर एकत्र येतील. त्याच्यामुळे आपण जर सत्तेत यायचं असेल तर आपला दुसरा मार्ग काय. मग त्यांनी भारतीय जनता पार्टीला चुस्कारणं, पुन्हा बॅक टू जे काही चालू होतं टॉक, त्यांना रिझ्यूम केलं वेगळ्या माध्यमातून. जर शिवसेनेबरोबर ते झालं नाही काँग्रेसचं, तर आपण भारतीय जनता पार्टी बरोबर सत्तेत आलं पाहिजे, अशा पद्धतीने प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून ती बोलणी सुरू झाली. पण जेव्हा सोनिया गांधींबरोबर मिटिंग झाली आणि त्यांनी होकार दिला, त्यावेळेला मग त्यांनी जेव्हा ते मोदींना भेटायला गेले होते, नंतर त्यांनी सांगितलं होतं की फळबागांचं नुकसान झालंय विदर्भामध्ये, त्याच्यासाठी मी मांडायला गेलो होतो. पण ऍक्च्युली ते मोदींना नाही सांगायला गेले होते की आमचं काही तुमच्याबरोबर जमणार नाही, आमचं ऑलरेडी ठरून गेलंय की सोनिया गांधी किंवा शिवसेनेबरोबर आमचं सरकार बसतं, याच्यासाठी ते सांगायला गेले होते ते. आणि त्याच्यानंतर ते सरकार आलं आणि 2.5 वर्ष राहिलं. आणि मला असं वाटतं की आता हा चौथा प्रयत्न अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या ट्रिओ यांच्या माध्यमातून होताना दिसतोय. राष्ट्रवादीमध्ये असं आहे की तुम्ही जर बघाल, राष्ट्रवादी हा पक्षाचा जन्म हा सत्तेसाठी झालेला आहे. सत्ता नसेल तर हा पक्ष जास्त काळ टिकणे मला नाही वाटत की या पक्षाला शक्य आहे. सत्ता ही महत्वाची, म्हणजे जसं आपण म्हणतो लोकशाहीची व्याख्या, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, तसं सत्ता आणि सत्तेसाठी चाललेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी. सत्ता असेल तर तो सर्वाइव्ह होऊ शकतो. म्हणून सत्ता एकच वर्ष झालं
त्याच्या नंतरच लगेच इमिजिएट घडामोडी सुरू झाल्या आणि अजित पवार यांना सांगण्यात आलं आणि ईडीच्या नोटीस असतील किंवा अनेक कारणं असतील, तर अनेक आमदारांचा रेटा की आपल्याला निधी मिळत नाही, हे मिळत नाही, डेव्हलपमेंट होत नाही. आणि आता पुन्हा ती टॉक चौथ्यांदा सुरू झाली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीमध्ये. पण मला पर्सनली असं वाटतं की शरद पवार त्यांच्या फॅगेंटच्या करिअरमध्ये भारतीय जनता पार्टी ज्या पार्टीला ते नेहमी विरोध करत आले किंवा त्यांच्या राजकारणात केंद्रबिंदू राहिला त्यांच्या अँटी बीजेपी, तर त्या पार्टीबरोबर ऑफिशियली ते जाणार नाही. एक टॅसिड अंडरस्टँडिंग किंवा एक कन्सेप्ट म्हणून काही लोक जातील, मेजॉरिटी लोक जातील आणि ते राहतील. आणि जसं कर्नाटकमध्ये देवेगौडाच्या कुमारस्वामी जो मुलगा आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर गेले आणि देवेगौडा एक न्यूट्रल फॉर्म मध्ये तिथं राहिले की तुम्हाला जे करायचं ते करा, मी आय एम जस्ट रिटायरिंग की आय एम जस्ट साईडलाईन मी होतोय, अशा पद्धतीने ते डिसिजन घेतील का. पण मला नाही वाटत पवार देवेगौडा आहेत. पवार जरी त्यांचं वय 82-83 जरी असले, पण आज तर एखाद्या तरुणाला लाजवतील अशा पद्धतीने उर्मी किंवा त्यांची विचार करण्याची क्षमता किंवा तितकीच फासे किंवा चेकमेट टाईप करण्याची त्यांची कौशल्य आहे. आता सध्या हा सारीपाट सुरू झालेला आहे, याच्यातून अनेक गोष्टी अजून अनफोल्ड होत राहतील. आणि महत्वाचं म्हणजे अजित पवार आतापर्यंत फक्त डीसीएम पदच मिळालंय, उपमुख्यमंत्री पद. त्यांना कधी म्हणजे ते मुख्यमंत्री पद नेहमी हुलकावणी देत आलेलं पद आहे. जेव्हा राष्ट्रवादी सर्वात पहिल्यांदा 1999 मध्ये सत्तेत आले त्यावेळेला सर्वात जास्त 71 खासदार आमदार त्यांचे होते. पण त्यावेळेला शरद पवारांनी कुठल्या कारणामुळे माहित नाही की त्यांनी ते मुख्यमंत्रीपद काँग्रेसला ऑफर केलं आणि 1-2 एक्स्ट्रा मंत्रिपद घेतली. त्याच्यापासून त्या आतापर्यंत त्यांना कधीच मुख्यमंत्री पद मिळालं नाही. आणि भारतीय जनता पार्टी मिळतोय आणि अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळते, म्हणून या सर्व आता खटाटोपी किंवा घडामोडी यांना वेग आलेला आहे. त्याच्यामध्ये अजून एक मास्टर माइंड आहे शरद पवार. जोपर्यंत ते कन्सेंट किंवा काही करत नाही तोपर्यंत ह्या घडामोडी ज्या स्टेजला प्रोग्रेसिव्ह स्टेजला त्या प्रोग्रेसिव्ह स्टेजमध्ये राहतात.